बाप्पाच्या नैवेद्यासाठी भरपूर दिवस टिकणारे तळणीचे मोदक बनवूया। त्यासाठी कढाईमध्ये साजूक तूप घातलं, काही ड्रायफ्रूट चारोळे, त्यानंतर 1 वाटी सुकं खोबरं घातलं, छान कुरकुरीत करून घेतलं। त्यानंतर ताटात काढून पाव वाटी पिठी साखर घातली तर इथे आपलं सारण तयार आहे। त्यानंतर पारीचं मिश्रण तयार करूया। 1 वाटी मैदा, पाव वाटी बारीक रवा, त्यानंतर 1 चमचा आपल्याला इथे चण्याचं पीठ, 2 चमचे आपल्याला इथे कडकडीत तुपाचं मोहन घालायचं, चवीप्रमाणे मीठ घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून मीडियम घट्ट हा गोळा मळून घ्यायचा। 5 मिनिटं त्याला रेस्ट द्यायची। 5 मिनिटानंतर लगेचच मोदक बनवायला घ्यायचं। छान पातळ पारी लाटून त्यानंतर इथे अप्पे पात्र घेतलेलं आहे, त्यात आपल्याला पारी ठेवायची, भरपूर सारण भरायचं। त्यानंतर मस्त अशा कळ्या पाडून हे मोदक आपल्याला तयार करून घ्यायचं। हे तुम्ही वाटीच्या छोट्याशा वाटीच्या साहाय्याने सुद्धा बनवू शकता। सर्व मोदक तयार करून झाले की लगेच मीडियम गरम तेलामध्ये आपण हे तळून घेणार आहोत। तर मस्त असे कुरकुरीत आपले तळणीचे मोदक या ठिकाणी तयार झालेले आहे। संपूर्ण रेसिपी अश्विनी अन्नपूर्णा किचन या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तर नक्की पहा।